कोडणी येथील दैनंदिन कामाकाजातून संसाराचा गाडा चालविणाऱ्या शिवाजी शिंदे या युवकाचा अपघाती मृत्यू आणि त्यांच्या पत्नी व मुलांचे गंभीर जखमी होण्याची दुर्दैवी घटना आहे. दुर्दैवी घटनेतील सरकारी रुग्णवाहिका आणि सरकारी दवाखान्यातील कर्मचारी वर्गाचा हलगर्जीपणाबाबत आपण येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील या मंडळींच्यावर कायदेशीर कारवाईसाठी आपण पाठपुरावा करणार आहे. तर निपाणी महात्मा गांधी रुग्णालयासह ग्रामीण भागातील रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नेमणुकीसाठी मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याची माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली. तसेच जोल्ले परिवार शिंदे यांच्या 2 मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. तसेच यावेळी वैद्यकीय मदतीसाठी 1 लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आला. कोडणी येथील शेकडो ग्रामस्थांनी आज निपाणी शासकीय विश्रामधाम येथे आमदार जोल्ले व केडीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. यावेळी आमदार जोल्ले बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 2013 पासून आपण सर्व सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या. काँग्रेस सरकारने सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कमी केले आहेत. येथील रुग्णालयात अनेक जागा रिक्त आहेत. याबाबत आपण 4 वेळी अधिवेशनात विषय मांडला आहे. पण अशा दुर्दैवी घटना घडत असताना आपण गप्प बसणार नसून येत्या पावसाळी अधिवेशनात हा विषय मांडणार आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी भरण्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तसेच अपघातानंतर 1 तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याबद्दल चिकोडी जिल्हा वैद्यकीय अधिकारी राजेंद्र खंडाळे यांना धारेवर धरले. त्यांना याबाबत जाब विचारून रात्रीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसल्याबद्दलही विचारणा करून याबाबत आपण कायदेशीर कारवाईबाबत आग्रह धरणार असल्याचे सांगितले. शिवाय शिंदे कुटुंबातील मुलांना शिक्षण आणि त्यांच्या पत्नीला नोकरी व मुख्यमंत्री सहाय्य निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थातर्फे विनायक कानडे यांनी अपघाताचा घटनाक्रम सांगून दारूच्या लहरीत बेफाण अवस्थेत चुकीच्या दिशेला जाऊन कारचालकाने अपघात केला आहे. यामध्ये शिंदे परिवाराच्या सर्वच सदस्यांना चिरडले आहे. तर उपचारासाठी रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. तर खासगी रुग्णालयांनी पैसे भरण्यात तगादा लावल्याने उपचार न झाल्याने शिवाजी शिंदेंचा मृत्यू झाल्याचे विदारक परिस्थिती दृश्य सर्वांसमोर मांडली. कुटुंबामध्ये ते करत असताना हे काय घडलं हे दुर्दैवच आहे. ते मला पण ह्याने सांगितल्यावरच मला कसं तरी झालं ते, परंतु आता हातातून गेल्यानंतर त्याच्यासाठी आम्ही परत तरी आणू शकत नाही. परंतु जे काही अधिकाऱ्यांकडून असतील किंवा काही असेल चुका झाल्यात, त्या चुका आता रिपेअर करायचं तरी आपल्याकडं आहे. आणि कोण ते कृत्य केलं ते काय धडकलं त्यांना देखील ह्याने ज्या वेळेला ऋषी आणि हे आलं होतं त्यावेळेला CPIला मी फोन केलं होतं. त्याचं इन्शुरन्सचं काय आहे ते कुणालाही दुसऱ्यांना जाता कामा नाही, त्या मुलांच्या नावावरतीच व्हायला पाहिजे. आणि ते काही असलं तर आम्हाला न विचारता काही करायचं नाही, त्या कुटुंबालाच ते मदत व्हायला पाहिजे. कारण त्याला वेगळं वळण लागा लागलंय म्हणून जरा संशय आहे सगळ्यांना, म्हणून ते देखील मी त्याच दिवशी सांगितलेलं आहे. परत हे जे काही आलं नाही, माझं दुर्दैव मी म्हणतो, कारण 2013 पासून आतापर्यंत 12 वर्ष मी ह्या भागामध्ये आमदार म्हणून आहे. ज्या वेळेला आमदार झालो तेव्हापासून गेल्या वेळेपर्यंत माझं गांधी हॉस्पिटल एकदम नामांकित हॉस्पिटल झालं होतं. तिथं कुठलंही सुविधा नाही असं नव्हतं, परंतु आपलं दुर्दैव हे सरकार काँग्रेसचं आल्यावरती ते डॉक्टर सगळंच पळवून नेले. तर आता डॉक्टर द्या म्हणून 4 अधिवेशनामध्ये मी अधिवेशनमध्ये आवाज उठतो, परंतु अजूनही आम्हाला एक डॉक्टर मिळत नाही आहे. कारण आम्हाला NH4 आहे, ॲक्सिडेंट होत आहेत, हे सगळे प्रॉब्लेम आम्ही सांगतोय, परंतु तिकडून रिस्पॉन्स येत नाही. परंतु मी आज तुम्हाला विश्वास देतो की 13 तारखेला होणाऱ्या अधिवेशनमध्ये पहिला प्रश्न तुमचंच मी अधिवेशनमध्ये उठवणार. आणि त्या आणि जे काही त्या मंत्र्यांना ह्याच्याबद्दल जागृती देऊन आपलं निपाणीमध्ये जसं पूर्वी सगळं व्यवस्था होतं त्या पद्धतीचं व्यवस्था करण्यासाठी मी कायम स्वरूपामध्ये तुमच्या बरोबर आहे. जीव परत आणत नाही, आणायला होत नाही, ते आमचं दुर्दैव आहे. परंतु जे झालंय त्यांना करेक्ट करूया, त्या अपराधींना पण शिक्षा देण्याचं व्यवस्था करूया. आणि जे त्याची शिवाजीची पाठीमागं बोलू नका, शिवाजीची 2 मुलं आहेत. आता तो मुलगा दवाखान्यात आहे, त्याची मिसेस दवाखान्यात आहे, त्यांचं बघून घ्यायला पण कोण त्यांच्या घरामध्ये नाही आहे. आता ते तुम्ही सगळ्यांनी बघायला लागलाय. आता मुलगा कितवीला आहे? 2रीला आहे आणि मुलगी 5वीला आहे. आणि हे सांगत होते ना त्यावेळेला मला न आवडता माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. कारण बाबाचं म्हणत तिथं आहे, मुलगी म्हणा लागल्या पप्पा मी इथं बाजूला आहे बघ म्हणा लागले. म्हणजे कसलं परिस्थिती त्या कुटुंबावरती कोसळलं असेल हे जरासं आम्ही विचार करण्यासारखं आहे. आणि इथून पुढं
जे काही आहे मी अधिवेशनमध्ये इथला रिपोर्ट नक्कीच देतो आणि स्वतः CM साहेबांना जाऊन भेटून इथलं परिस्थिती त्यांना सांगायचा प्रयत्न करतो आणि नक्कीच जे कोणी त्यांना धडकलंय त्यांना शिक्षा होतोपर्यंत आम्ही तुमच्या सोबतच आहे. मी CPIना पण बोललो, ह्यांना सगळं माहीत आहे. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನೈಟ್ ಡ್ಯೂಟಿಗೆ ಯಾರು ಇರ್ತಾರೆ ನಿಲ್ಲ ಮತ್ತೆ ಬಂದ್ರೆ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ಏನು ಉಪಯೋಗ ರೀ? ನೋಡಿ ನೀವು ಇಲ್ಲ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ನಾಗ ಹಾಕಿ ನೀವು ಮುಂದೆ ಒಯ್ಬೇಕಿಲ್ಲ. ಪೇಷಂಟ್ ಕಂಡೀಷನ್ ಸೀರಿಯಸ್ ಇತ್ತಂತ್ರಿ. ಇದಕ್ಕೆ ಹೇಳಕತ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರು. ಆಮೇಲೆ ಅವ್ರು ಫಸ್ಟ್ ಏಡ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮೇಡಮ್. ಅಲ್ಲಿ ಇದು ಆಗಿದ್ದಂದ್ರೆ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಇತ್ತು. ಮತ್ತೆ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಜವಾಬ್ದಾರಿ ಯಾವ್ದು? ನಂದೇನು ನಿಮ್ದು? ಮತ್ತೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನೋಡಕತ್ತೀರಿ, ಇಷ್ಟು ಸೀರಿಯಸ್ ಕಂಡೀಷನ್ ಐತಿ, ಇಲ್ಲಿ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಸಡನ್ ಆಗಿ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರೊವೈಡ್ ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ಬೇಕಿತ್ಲ. ಸಂಕೇಶ್ವರ ಯಾಕ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಏನಾಗಿತ್ತು ಹೇಳಿ? ಈಗ ಅಣ್ಣ MP ಇದ್ದಾಗ ಒಂದು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಾರ, ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಾರೇನೆ. ಮೊನ್ನೆ ನಾನಾ ಹೊಸದೊಂದು ಬೆನಾಡಿಗೆ ತಂದು ಕೊಟ್ಟೈತಿ, ಮತ್ತೆ ನಿಮ್ದು ಒಂದೈತಿ. 3 ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಇದ್ದಾಗ ಯಾಕೆ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಹೇಳ್ರಿ? ಇದು ಕೂತ್ರ ಒಂದ್ ಜೀವ ಹೋಗೈತಲ್ಲಿ. ಅವ್ರು ನನಗೆ ಕೇಳಿದ್ರ ನಾ ಏನ್ ಹೇಳ್ಬೇಕಲ್ಲಿ? ಮೇಡಮ್ ನಾನು ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಿದ್ವಿ ಕೇಸ್, ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಅಂದ್ರೆ ಇಷ್ಟು ಬೇಜವಾಬ್ದಾರಿ ತನ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ಇದು? ನಿಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಆಗಿತ್ತಂದ್ರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇರ್ತೈತಿ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಫೀಸರ್ಸ್ ಅದಿರಿ, ಡಾಕ್ಟರ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನಾವೆಲ್ಲ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮುದ್ದಾಡಕತ್ತೀವಿ. ಒಂದು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಕೊಡಕ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ಏನಾಗೈತೆ ಹೇಳಿ? ಮಾಡಿದ್ವಿ ಮೇಡಮ್ ಸರ್. ಸರ್ ಎರಡು ಅವರು ನಾಟ್ ಇಟ್ಟಿರೋರು ಕರೆಕ್ಟ್ ಅಲ್ಲೇ ಇದೆ ಸರ್. ಎರಡು ಮನೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 6ರಿಂದ 2 ಗಂಟೆವರೆಗೆ ಸರ್. 2ರಿಂದ 9 ಮಟ್ಟ ಒಬ್ಬರು ಅದಾರ ಸರ್, ಇಬ್ಬರು. ನೈಟ್ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲ ಸರ್, 1 ವೀಕ್ನಿಂದ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಸ್ಟಾಫ್ ಕಮ್ಮಿ ಐತೆ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಮುಂದೆ ಅವತ್ತು ನಿನ್ನೇನ ಅವ್ರ ತಾಯಿನ, ಇವತ್ತು ಅವ್ರ ತಾಯಿನ, ಅವ್ರದ್ದು ತಾಯಿನ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗ್ಯಾರ. ಇವತ್ತು ಅವರು ಕೂಡ ಸಿವಿಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಕರ್ಕೊಂಡು ಹೊಂಟಿದ್ದಾರೆ ಹೇಳಿದ್ರು. ಮತ್ತು ಇನ್ಮೇಲೆ ಅಂದ್ರೆ ಅವರು 3 ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಅಂದ ಸರ್. ಹಂಗಲ್ರಿ, ಈಗ ಇಷ್ಟು ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತೈತಿ, NH4 ಐತಿ, ಇಲ್ಲಿ ಮ್ಯಾಗ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ಗಳು ಆಗ್ತಾವೆ. ಈ ತಮ್ಮದಿ ಘಟನೆ ಆಗ್ತಿತ್ತು, ಅದನ್ನ ನಾವು ರಿಪೇರಿ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇಲ್ಲೂ ಈಗ ಅದ ಸಿಚುವೇಶನ್ ಐತಿ. ಹಿಂಗೆ ಆದಾಗ ನಮಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆನೇ ಇರಬೇಕೋ ಬೇಡೋ? ಈಗ ವಿನಾಕಾರಣ ಒಂದು ಜೀವ ಹೋಯ್ತದೆ. 7 ವರ್ಷದ ಒಂದು ಮಗ ಐತಿ, 9 ವರ್ಷದ ಮಗಳು ಅದಾಳ. ಹಿಂದೆ ಯಾರಿಲ್ಲ, ಮುಂದೆ ಯಾರಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಏನಾರ ಆಗಿತ್ತಂದ್ರೆ ಜನ ಹಿಂಗೆ ನಮಗೆ ಅಂತಿದ್ರೇನ? ಮತ್ತೆ ಎದಕ್ಕೆ ಬೇಕು ನಮ್ದೆಲ್ಲ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್, ಡಾಕ್ಟರ್ಸ? ನೀವು ಆದಂತೂ ಇವ್ರು ಬರಲಿಲ್ಲ, ಅವ್ರ ತಾಯಿಗೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್. यावेळी तहसीलदार सुरेश मुंजे, चिकोडी जिल्हा वैद्यकीय अधिकारी राजेंद्र खंडाळे, निवृत्त अधिकारी VV शिंदे, डॉक्टर कमला कुलगरे, लक्ष्मी होलगार, कमला कांबळे, डॉक्टर मुजावर यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, राजू गुंदेशा, बंडा घोरपडे, प्रशांत किस्ती, विठ्ठल कोल्हे, सदाशिव बुधिहाळी, सुनील खवरे, ऋषिकेश मानी यांच्यासह कोडणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या घटनेमध्ये आमच्या गावामधील एक आमचा मित्र शिवाजी शिंदे बसवानगरजवळ असलेल्या एका ह्याच्यामध्ये ॲक्सिडेंट झाला त्याचा आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण त्यावेळेची घटना मी अशी थोडक्यातच एक्सप्लेन करून अवस्थेमध्ये एक 4 व्हीलर येऊन त्याला धडकली आणि त्याच्यासोबत त्याची फॅमिली होती. त्यावेळी रात्रीचे सर्वसाधारणपणे 9:45च्या सुमारास समजल्यानंतर एक 100-150 लोक तिथे जमा झाली. लोकांनी ॲम्ब्युलन्सला फोन करण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ एक 50-100 फोन तरी ॲम्ब्युलन्सला गेले असतील, पण ॲम्ब्युलन्स कुणालाही तिथं अवेलेबल झाली नाही. ॲम्ब्युलन्स अवेलेबल झाली नाही. त्यानंतर आम्हाला सगळ्यांना फोन आल्यानंतर आमच्या गावातले सगळे नागरिक पण तिथे पोचल्यानंतर स्वतःच्या गाडीमधून त्या पेशंटना न्यायचा प्रयत्न केला. ते करूच तोपर्यंत जवळजवळ एक अर्धा तास ते 40 मिनिटाच्या कालावधीमध्ये शिवाजीची वाईफ, त्यानंतर त्याचा 8-9 वर्षाचा मुलगा आणि त्याची 8-9 वर्षाची मुलगी, एकाचा पाय पूर्ण असा फाटलेल्या अवस्थेत होता. शिवाजीचा पण पाय फाटला होता. त्याच्या बायकोची पण परिस्थिती तशीच होती आणि मुलगीची पण परिस्थिती गंभीरच होती. अशा सगळ्या अवस्थेमध्ये आम्ही फोन केला असता, म्हणजे जेवढे नागरिक तिथे अवेलेबल होते सगळ्यांनी बऱ्यापैकी फोन केला होता, पण ॲम्ब्युलन्स कुणालाही तिथं मिळाली नाही किंवा आली नाही. मग कोण आमच्या स्वतःच्या वगैरे गाडीतून आम्ही नेण्याचा प्रयत्न केला आणि सर्वसाधारणपणे 40-45 मिनिटानंतर आम्हाला संकेश्वरमधून एक ॲम्ब्युलन्स आली तिथं. संकेश्वरमधून ॲम्ब्युलन्स आल्यानंतर आम्ही त्या मुलांची ते परिस्थिती पाहता GYCUला डायरेक्ट घेऊन गेलं. GYCUमध्ये आम्ही तुमची ॲक्सिडेंटची केस घेणार नाही असं डायरेक्ट सांगण्यात आलं आणि आम्हाला तिथून हकलून लावलं. तिथून आम्ही त्या मुलांना घेतलं आणि सरळ गांधी हॉस्पिटलमध्ये आलो.
गांधी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर पण योग्य उपचार त्याला मिळाले नाही. त्याचा रक्तस्राव एवढा झाला होता की तिथं फर्स्ट एडची जरी त्याला ट्रीटमेंट झाली असती तरी पण तो पेशंट तिथं दगावला नसता. तिथं पण आम्हाला काय व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली नाही. त्यानंतर आम्ही सर्व पेशंटला घेतलो आणि कोल्हापूरला गेलो. पण ह्या सर्व परिस्थितीमध्ये शिवाजीचं जे रक्त चाललं होतं ते जवळजवळ 3 ते 4 तास कंटिन्यू चाललंच होतं. आमच्या डोळ्यासमोर तो बोलत होता, सगळं व्यवस्थित होतं, माझ्या पोरांना सांभाळा असं वगैरे एकदम इमोशनल तिथं सगळं झालं होतं. त्याला घेऊन आम्ही कोल्हापूरला जाऊस तोपर्यंत म्हणजे कोल्हापुरात डी वाय पाटीलच्या इथं जाऊस तोपर्यंत त्याचा ॲम्ब्युलन्समध्येच मृत्यू झाला होता. त्यानंतर आम्ही त्यांना घेऊन अष्टराजाला गेलो. तिथं पण आमच्याकडे फक्त गावकरी म्हणून आम्ही सगळी मदतीच्या नात्याने गेलो असता आमच्याकडे ₹1,00,000, ₹2,00,000, ₹10,00,000 डिपॉझिटची मागणी केली. ती देणं त्यावेळी रात्री 2 वाजता कुणालाही शक्य नव्हते. असा ओव्हरऑल हे झाल्यानंतर आम्ही शिवाजीला गमावलं. शिवाजीच्या पोरग्याला पण रात्री तिथं कुठलीही ट्रीटमेंट झाली नाही. दुसऱ्या दिवशी पैसे न भरले म्हणून तिथून कुणालाही न सांगता पेशंट त्यांनी CPRला डायरेक्ट नेऊन टाकले होते. CPRलाही कोणी दाद घेतली नव्हती सकाळी 6 वाजेपर्यंत. संध्याकाळी 4 वाजता आमच्यातले मोठे नेते वगैरे गावकरी मिळून ज्यावेळी CPRला गेले त्यावेळी त्यांची दाद घेतली आणि त्यांची ट्रीटमेंट झाली. ह्या सर्व प्रकारामुळे अशी परिस्थिती झाली की आम्ही ह्या भागात राहत असताना निपाणीमध्ये ज्यावेळी ॲक्सिडेंट झाला हा झाला आमचा अनुभव आमच्या गावकऱ्यांच्यावर आलेला. पण त्याच महिन्यात जवळजवळ 4 ते 5 ॲक्सिडेंट आम्ही पण डोळ्याने बघितलेत. आणि सगळ्यांची तक्रार अशीच आहे की जवळजवळ 40-50 फोन केल्यानंतर पण ॲम्ब्युलन्स इथे अवेलेबल होत नाही. मग ॲम्ब्युलन्स आम्ही ज्या वेळेला गांधी हॉस्पिटलमध्ये पेशंट आमच्या स्वतःच्या गाडीतून घेऊन गेलो होतो त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी ॲम्ब्युलन्स इथं बघितलीच होती. एवढ्या जवळ 4-5 किलोमीटर 3 किलोमीटरच्या अंतरावर ॲम्ब्युलन्स असून सुद्धा 50 फोन केल्यानंतर ॲम्ब्युलन्स आम्हाला भेटली नाही. दुसरी गोष्ट काय झाली, ॲम्ब्युलन्स भेटली नाही आणि जे हॉस्पिटलमध्ये फर्स्ट एड जरी त्याचा रक्त थांबवण्याचा जरी प्रयत्न केला असता तरी पण शिवाजीचा आज जीव वाचला असता. आज ह्या सगळ्या घटनेमुळे आम्ही आमचा मित्र किंवा आमचा गावकरी आम्ही गमावलेला आहे. हीच गोष्ट उद्या परत होऊ नये आणि ह्या गोष्टीवर काहीतरी कठोर कारवाई व्हावी ह्यासाठी आम्ही एक निवेदन घेऊन गावकऱ्यांच्या मार्फत किंवा निपाणीकरांच्या मार्फत आलेलो आहे आणि ते आपण द्यायचं आहे. त्यानंतर राहिली गोष्ट ॲक्सिडेंटची, तर आम्हाला डॉक्टरांची पण कुणाची सुविधा तिथे मिळालीच नाही. डॉक्टर अवेलेबलच नव्हते. डॉक्टर अवेलेबल एक चांगला जरी डॉक्टर त्याच्या फर्स्ट एड किंवा ते रक्त थांबवण्याचा जरी प्रयत्न केला असता तरी पण त्याचा जीव वाचला असता. असं ह्या कारणासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन हे केलेलं आणि सगळ्यामध्ये होते. आणि आमचा गावकरी जो होता तो पूर्ण त्याच्या साईडपेक्षा पण खालून चालला होता. त्याने स्वतःने त्या दिवशी ज्यावेळी तो जिवंत होता त्यावेळी त्याने ती पण कबुली दिली आणि ह्या साईडून येणारी गाडी पूर्ण त्याला येऊन इकडे थडकलेली होती. मध्ये जरी एक डिवायडर जरी म्हणजे ती पण मागणी करण्यासाठी लोक आलेले आहेत ते जरी झालं तरी पण ह्यातून पुढे आता जे झाले ते टाळता येणार नाही. पण इथून पुढे जरी त्याची एकदम खबरदारी घेऊन जे झाले त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी ही एक अपेक्षा आहे आणि त्यासाठी वहिनी आम्ही तुमच्याकडे हे ॲप्लिकेशन घेऊन आलेलं आहे.